नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. तर या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण 55 रुपयापासून 18,000 पर्यंत कसे पोहोचले किमान वेतन. या संदर्भामध्ये पहिल्या आयोगापासून 7व्या आयोगापर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन किती वाढले जाणून घ्या संपूर्ण तपशील. याबाबत संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, आपल्या मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ही स्पष्ट करत आहे. केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर असा अंदाज आहे की यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किंमत 186% वाढ होईल. ते सध्या 18,000 रुपये आहे. ते 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर 51,480 पर्यंत वाढू शकते आणि पहिल्या पगार ते 7वा पगार कधी आणि तयार झाला आणि कोणत्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांचे किती पगार वाढले ते जाणून घेऊया. पहिला वेतन आयोग. पहिल्या वेतन आयोगाचा कार्यकाल मे 1946 ते 1947 असा होता. त्यांचे अध्यक्ष श्रीनिवास वरदाचार्य. वेतन आयोगाच्या स्थापनेचा उद्देश स्वातंत्र्याच्या वेतन रचना सुधारणे हा होता. त्यातून हे तत्व समोर आले व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन 55 रुपये आणि कमाल मर्यादा ही 2,000 रुपयापर्यंत निश्चित करण्यात आली होती आणि 15 लाख कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला. दुसरा वेतन आयोग. दुसरा वेतन आयोगामध्ये पहिल्या वेतन आयोगाच्या 10 वर्षानंतर ऑगस्ट 1957 मध्ये दुसरा वेतन आयोग स्थापन करण्यात आला. त्याचा कार्यकाल 2 वर्षाचा होता. जगन्नाथ दास हे त्यांचे नियुक्त केले आणि हा वेतन आयोगाचा समाजवादी पॅटर्नची संकल्पना मांडली आणि ज्यामध्ये मूलभूत तत्व म्हणून राहणीमानाचा खर्च आणि अर्थव्यवस्था यांच्यात समतोल साधण्याचा भर दिला आणि त्याचा 80 लाख कर्मचाऱ्यांना झाला. यामुळे किमान वेतन 80 रुपये प्रतिमाह करण्याची शिफारस करण्यात आली होती. तिसरा वेतन आयोगाच्या संदर्भात आपण माहिती पाहूया. तिसरा वेतन आयोगामध्ये तिसरा पगार हा एप्रिल 1970 ते मार्च 1971 हा तिसऱ्या वेतन आयोगाचा. त्याचे अध्यक्ष रघुवीर दयाल होते. यामध्ये किमान वेतन 185 रुपये करण्याची शिफारस करण्यात आली होती. या वेतन आयोगाने खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील वेतनाच्या कर्मचाऱ्यांच्या समानतेवर भर दिला. याशिवाय या वेतन आयोगाच्या रचनेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. 30 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा झाला. चौथा वेतन आयोग आपण पाहूया. चौथा वेतन आयोग सप्टेंबर 1983 मध्ये लागू करण्यात आला आणि त्याचा कार्यकाल डिसेंबर 1986 मध्ये संपला. यामध्ये वेतन सुधारण्याच्या दिशेने टाकण्यात आले आणि वेतन आयोगाने सर्व श्रेणीमधील वेतन समानता करण्यात आल्या आणि यामध्ये किमान वेतन 750 रुपये प्रतिमाह करण्याची शिफारस करण्यात होती. पाचवा वेतन आयोग आपण पाहूया. पाचव्या वेतन आयोगामध्ये न्यायमूर्ती एस रत्नवेता यांच्या नेतृत्वाखाली पाचव्या वेतन आयोगाची स्थापना केली. त्याचा कार्यकाल 1994-1997 असा होता. यामध्ये किमान वेतन 4 अंकी वर पोहोचले 2,550 रुपये शिफारस करण्यात आली आणि त्यात वेतन श्रेणी कमी करण्याची करण्यात आली आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आधुनिकतेवर भर दिला. याचा 40 लाख कर्मचारी फायदा झाला. त्यानंतर 6वा वेतन आयोग मित्रांनो पुढे आला. 6वा वेतन आयोगाचा कार्यकाल म्हणजे ऑक्टोबर 2006 ते मार्च 2008 असा होता. प्रत्यक्ष अध्यक्ष या आयोगाचे अध्यक्ष एन श्रीकृष्णन हे होते. यामध्ये पे बँड आणि ग्रेड पे ही संकल्पना मांडण्यात आणि किमान वेतने 7,000 प्रतिमाह आणि कमाल वेतने 80,000 रुपये निश्चित करण्यात आले. यामध्ये कामगिरीवर आधारित पुरस्कार देण्याची संकल्पना करण्यात आली. त्याचा लाभ 60 कर्मचाऱ्यांना मिळाला. 7व्या वेतन आयोगात त्याचप्रमाणे आपण माहिती पाहूया.
सातव्या वेतन आयोग फेब्रुवारी 2014 मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्याचा कार्यकाल नोव्हेंबर 2016 पर्यंत होता. त्याचे अध्यक्ष के माथुर होते. किमान वेतन हे 18,000 रुपयांनी प्रतिमाह निश्चित करण्यात आले होते. पे प्रणालीच्या आधी मॅट्रिक पे संकल्पना विकसित केली. हे वेतन लाभासह काम आणि घर संतुलित करण्यासाठी लक्ष दिले आणि त्यांचा फायदा 1 कोटी कर्मचाऱ्यांना झाला. पहिल्या वेतन आयोगापासून सातव्या वेतन आयोगावर पगार किती हे जाणून घेण्याची तपशील आपण पाहिलेला आहे आणि याचा पे मॅट्रिक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येईल. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.